नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला एक इक्वेशन दिले, त्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू काढायची. एकदम बेसिक अप्रोच आपण सोडवणार. बघा काय दिलंय, x चा घातांक 4 छेद x चा घातांक 6 बरोबर 81 दिले. मग कसं सोडवायचं बघा, मी एकदम बेसिक पद्धतीने सांगणार आहे. तेवढ्या लेंदी पद्धतीने सोडवायची गरज नाही, पण बऱ्याच जणांनी मी ही पोस्ट टाकली होती, बऱ्याच जणांनी चुकीचं उत्तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं, म्हणून मी एकदम बेसिक न सांगणार आहे. बघा x चा घातांक 4 म्हणजे x 4 वेळा गुणाकार, किती x 4 वेळा गुणाकारात, आणि छेदामध्ये किती 6 वेळा, किती वेळा 6 वेळा. बघा हे 6 वेळा. बघा 4x आहेत, हे 4x कटले, खाल्ले 4x कटले, बरोबर किती आहे 81. आता राहिलं काय काय बघा, वरी काहीच राहिलं नाही म्हणजे 1 असणार, खाली x गुणिले x म्हणजे x चा वर्ग बरोबर 81. आता आपली किंमत कशाची काढायची, x ची किंमत काढायची. मग विद्यार्थी मित्रांनो, x ला आपल्याला इकडे अंशामध्ये लिहावं लागेल आणि 81 ला इकडे छेदामध्ये आणावं लागेल, बरोबर का. मग चला, एक छेद हे अंशातले 81 इकडे छेदात आले आणि छेदातला x स्क्वेअर इकडे वरी गेला, एक्स स्क्वेअर झाला. आता किंमत कशाची काढायची, आपल्याला एक्स ची काढायची. मग विद्यार्थी मित्रांनो, एक्स च्या जागेवर अशी कोणती किंमत ठेवावी की त्याचा वर्ग किती आला पाहिजे, 1/81. मग आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 81 कुणाचा वर्ग आहे, 9 चा वर्ग आहे. म्हणून एक्स ची किंमत आपण अशी घेऊ शकतो, किती 1/9. पण विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण उत्तर नाही, हे अर्धवट उत्तर आहे. का की एक्स ची किंमत जर मी अशी घेतली, काय घेतली, वजा 1/9 घेतली, तरी याचा सुद्धा वर्ग 1/81 येतो. पण आपले उत्तर किती आहेत, दोन उत्तर आहेत. एक पॉझिटिव्ह 1/9 आणि दुसरं निगेटिव्ह 1/9. धन्यवाद.